आणि आता बातमी इराणच्या हातावर तुरी देऊन मुंबईमध्ये कच्च्या तेलाचा साठा घेऊन आलेल्या जहाजाची। होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या जहाजांवर इराण डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे। परवानगीशिवाय होर्मुझमध्ये प्रवेश करणाऱ्या जहाजांवर बॉम्बचा वर्षाव होतोय। अशा परिस्थितीतही एका भारतीय कॅप्टनने इराणला चकवा देत जहाज सुरक्षित मुंबईत आणलं। ही कामगिरी पार पाडण्यासाठी कॅप्टनने कोणती शक्कल लढवली, पाहूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतल्या बंदरात दाखल झालेले हे जहाज जेवढं महाकाय आहे तेवढाच महादिलासा या जहाजातून आलेल्या गोष्टीनं भारताला मिळणार आहे। कारण ऑइल टँकर श्रेणीतल्या या मालवाहू जहाजात भरलंय तब्बल 1,35,335 टन कच्चं तेल। अमेरिका इराण युद्धामुळे अनेक देश इंधन टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत। भारतात देखील व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा ठप्प झालाय। व्यावसायिक गॅसप्रमाणेच इतर इंधनाच्या वापरावर देखील निर्बंध येणार का अशी भीती अनेकांना सतावतीये। अशात लाखो टन कच्चं तेल घेऊन शेनलॉंग हे जहाज सौदी अरेबियातून मुंबईत दाखल झालंय। इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा फटका हा भारतासह अनेक देशांना होताना पाहायला मिळत आहे। मुंबईत जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी गॅस टंचाई ही प्रामुख्याने पाहायला मिळत आहे आणि अशातच एक दिलासा देणारी बातमी ही समोर आलेली आहे, ती म्हणजेच मुंबईच्या समुद्रात माझ्या मागे उभे असलेलं जे शिलाँग जहाज आहे हे आता पोहोचलेलं आहे। जी होर्मुझची समुद्रधुनी आहे जी इराणने बंद केली होती या युद्धादरम्यान, त्या समुद्रधुनीतून हे जहाज जे पहिलं जहाज आहे हे पार करून मुंबईच्या या वेशीवर येऊन थांबलेलं आहे। या जहाजातनं जवळपास 1,35,000 मॅट्रिक टन इतका कच्चा माल तेलाचा साठा हा आलेला आहे, जो पुढे माहुलच्या रिफायनरीमध्ये पाठवला जाणार आहे। शेनलॉंग जहाजाच्या सौदी अरेबिया ते मुंबई या प्रवासावर भविष्यात सिनेमा बनवला गेला तर आश्चर्य वाटायला नको। कारण शेनलॉंग जहाजाच्या सौदी अरेबिया ते मुंबईपर्यंतच्या प्रवासाची कहाणीच तेवढी थरारक आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं खेळलेली सर्वात मोठी खेळी म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीची केलेली नाकाबंदी। इराणनं सध्या चीन आणि एका दुसऱ्या देशाच्या जहाजांनाच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ये-जा करण्यास परवानगी दिली आहे। इराणची परवानगी नसताना नसतं धाडस करणाऱ्या जहाजांना या ठिकाणी बॉम्ब वर्षावांचा सामना करावा लागतोय। अशी परिस्थिती असताना शेनलॉंग जहाज मुंबईमध्ये पोहोचलं कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे एका भारतीय कॅप्टननं आखलेली रणनीती आणि समोर काळ उभा असताना दाखवलेलं प्रसंगावधान। हल्ल्यांपासून वाचण्यासाठी जहाजावरची ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम म्हणजे सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली होती। त्यामुळे 9 मार्चपर्यंत शेनलॉंग जहाज ट्रॅकिंग सिस्टीमवर दिसतच नव्हतं। थेट 11 मार्चला हे जहाज ट्रॅकिंग सिस्टीमवर दिसू लागलं। इराणला चकवा देण्यासाठी जहाजावर लायबेरियाचे ध्वज फडकवण्यात आले। युद्धकाळात होर्मुझची सामुद्रधुनी पार करत मुंबईत पोहोचलेलं हे पहिलं सुरक्षित जहाज आहे। या जहाजातून आलेलं तेल शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी माहुलमध्ये पाठवण्यात येणार आहे। दरम्यान शेनलॉंग जहाज जरी सुखरूप भारतात आलं असलं तरी आणखी 28 जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपास आहेत। The number of Indian flagged vessels operating in the Persian Gulf region remains unchanged. The number was 28 yesterday. It remains 28 today. Of these 28, 24 are located on the west of the Strait of Hormuz, which has 677 Indian seafarers, and 4 vessels are on the east of the strait with 101 Indian seafarers on board. 4 sustained injuries in the last few days but are stable. Unfortunately, there have been 3 casualties and 1 seafarer is missing. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी भारतीय जहाजांच्या सुरक्षेबाबत संवाद सुरू ठेवला आहे। पिछले कुछ दिनों में विदेश मंत्री और ईरान के विदेश मंत्री के बीच 3 बार बातचीत हुई है। अंतिम बातचीत में शिपिंग की सुरक्षा और भारत की ऊर्जा सुरक्षा से जुड़े मुद्दों पर चर्चा की गई। इसके अलावा अभी मेरे लिए कुछ भी कहना जल्दबाजी होगा। इराणनं भारतीय जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुलं केल्याचं वृत्त ANIनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे, पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा केंद्र सरकार अर्थात भारत सरकारकडून मिळाला नाहीये। शिवाय इराणनं देखील याला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये। पण होर्मुझची सामुद्रधुनी भारतीय जहाजांसाठी
खुली करावी यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. अर्थात या प्रयत्नांना जितक्या लवकर यश मिळेल तितक्या लवकर इंधनाची चिंता संपुष्टात येईल. अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.